निकालाआधी महाविकास आघाडीत मोठ्या घडामोडी. हॉटेल ग्रँड हयातमध्ये महाविकास आघाडीची जवळपास 1.5 तास बैठकीनंतर मविया नेत्यांनी घेतली ठाकरे पवारांची भेट. राज्यात आम्ही सरकार बनवू शकतो अशी परिस्थिती. महायुतीचं सरकार घालवणं हे आमचं प्राधान्य. आमचा कोणताही आमदार फुटणार नाही. बाळासाहेब थोरातांकडून विश्वास व्यक्त. ॲक्सिस माय इंडियाचा पोल अनुसार राज्यात महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज. महायुतीला 178 ते 200 जागा मिळणार, तर महाविकास आघाडीला 82 ते 102, तर इतर 6 ते 12 जागा येण्याचा अंदाज. निकालानंतरचे 48 तास महायुती मविया दोन्हींसाठी आव्हानाचे. बहुमत किंवा बहुमताजवळ आकडे असणाऱ्यांना फक्त 48 तास मुदत असणार. सत्तेच्या चाव्या इतरांकडे गेल्यास हॉटेल पॉलिटिक्सची शक्यता. एक्झिट पोलच्या आकड्यानंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारीची शक्यता. निकालाला 2 दिवस बाकी. खबरदारी म्हणून पक्ष आपल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवणार. शिंदे जातील त्या दिशेला जाणार. शिंदेंच्या निर्णयाशी आम्ही बांधील. शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी पवारांसोबत गेले तर काय कराल या प्रश्नावर शिरसाटांचं मोठं विधान. शिंदेंनी ज्या विचारांना युती केली त्यानुसार असं काही होणार नाही. शिरसाटांची भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचं वाटत नाही. शिरसाट्यांच्या वक्तव्यानंतर दरेकरांची प्रतिक्रिया. विधानसभेच्या निकालाआधीच मुख्यमंत्री पदावरून दावे सुरू. एकनाथ शिंदे पुन्हा सीएम बनतील, मला खात्री. संजय शिरसाटांचे विश्वास व्यक्त. फडणवीस सीएम व्हावेत अशी कार्यकर्त्यांची इच्छा. बावनकुळेंचं विधान. तर निकालानंतर एकत्र बसून सीएम ठरवू, फडणवीसांची प्रतिक्रिया. पुण्यात निकालाआधीच अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाचे बॅनर. विकासाचा वादा अजितदादा म्हणत समर्थकांकडून बॅनरबाजी. महाशक्ती 15 जागांवर विजयी होईल, आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही, बच्चू कडूंचं विधान. संभाजीनगरमध्ये नोट फॉर व्होटचा इम्तियाज जलील यांचा आरोप. मतांसाठी भाजपच्या अतुल सावेंनी पैसे वाटले. पत्रकार परिषदेत व्हिडिओ दाखवत जलील यांचा दावा. सोलापुरात काँग्रेसनं ठाकरे गटाऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आरोप करत ठाकरे गट आक्रमक. प्रणिती शिंदेंची गाडी फोडण्याचा शरद कोळींचा इशारा. दोन्ही पक्षांचे एकमेकांविरोधात आंदोलन. जर्मनीत न्यूज 9चा 3 दिवसीय ग्लोबल समिट कार्यक्रमाचं आयोजन. TV9 नेटवर्कचे MD आणि CEO वरुण दास यांच्या उपस्थितीत कार्यक्रम. ग्लोबल समिटला पंतप्रधान मोदीही संबोधित करणार.